कथा नगरी. तर मुलांनो, आजची गोष्ट आहे एका खट्याळ आणि खोडकर मुलाची. चला मग बघूया काय बोध मिळतो आपल्याला ह्या गोष्टीतून. एका गावाच्या जवळ मोठी हिरवीगार कुरण होती. त्या कुरणावर गावातील एक मेंढपाळ मुलगा रोज मेंढा चरण्यासाठी घेऊन जायचा. तो मुलगा खट्याळ, खोडकर आणि आळशीही होता. सकाळी तो मेंढा घेऊन कुरणावर जायचा आणि दिवसभर त्यांना राखत बसायचा. त्याच्याजवळ खेळायला कोणी नसायचं, बोलायला कोणी नसायचं, त्यामुळे तो खूप कंटाळायचा. एके दिवशी कंटाळून त्याच्या डोक्यात एक खोडकर कल्पना आली. तो मोठ्याने ओरडला, "लांडगा आला रे आला! वाचवा, वाचवा!" गावातले लोक त्याचा आवाज ऐकून घाबरले. काठ्या घेऊन ते धावत कुरणावर आले. पण तिथे लांडगा कुठेच नव्हता. मुलगा मात्र खळखळून हसू लागला. "मी तर मजा करत होतो," तो म्हणाला. लोक रागावले, पण त्याला समज देऊन परत गेले. मुलाला मजा वाटली आणि दुसऱ्या दिवशीही तो असेच ओरडू लागला, "लांडगा आला रे आला!" लोक पुन्हा धावत आले आणि पुन्हा लांडगा नव्हता. ह्यावेळी लोक खूप रागावले. "असं खोटं ओरडू नकोस. खरंच संकट आलं तर आम्ही विश्वास ठेवणार नाही." त्यांनी त्याला बजावलं, पण मुलगा तरीही हसत राहिला. गावकरी एकदा दोनदा आले, पण त्यांना काहीही दिसले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी आता त्याच्यावर विश्वास ठेवणे सोडून दिले. एके दिवशी संध्याकाळी खरंच एक मोठा लांडगा कुरणावर आला. हळूहळू मेंढ्यांकडे सरकू लागला. मुलगा घाबरला. ह्यावेळी तो खरोखर ओरडू लागला, "लांडगा आला रे आला! वाचवा! खरंच लांडगा आला!" पण यावेळी गावकरी आले नाहीत, कारण त्यांना वाटले की हा पुन्हा खोटे बोलत आहे. त्यामुळे लोकांनी मुलाच्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. लांडग्याने काही मेंढ्या पकडल्या आणि पळून गेला. मुलगा रडत बसला. त्याला आपली चूक कळली. तो गावात गेला आणि म्हणाला, "मला माफ करा. मी खोटं बोललो म्हणूनच कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि आज लांडा खरंच आला आणि माझ्या मेंढ्या घेऊन गेला. मला माझी चूक कळली. मी पुन्हा असं कधीच करणार नाही." तर मग मुलांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला हे कळून येते की गमतीमध्येही खोटं बोलू नये. कधी-कधी गमतीत बोललेलं खोटं सुद्धा मोठं नुकसान करू शकतं बरं.